आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र पहिलं षटक घेऊन अंकुर सिंग, सलामीची जोडी अशिकेश भोईर आणि अजय भस्मा मैदानामध्ये दाखल झालेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. अंकुर सिंग तयार. पहिलाच बॉल खोलवर टप्पा. खरं तर ही ओळख राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर अंकुर सिंगच्या माध्यमातून खरं तर खूप चांगली षटकं आणि एकमेव ट्रम्प कार्ड मित्रमंडळ सिद्ध झाले. स्वर्गीय मधुकर शेठ भोईर, पांडुरंग स्मृती कुंडे वहाळ, सुयोग स्पोर्ट्स दापोली या टीमला वर आणण्यामध्ये खरं तर सिंहाचा वाटा कोणत्या खेळाडूनं खरं तर राहिला. ज्या खेळाडूचा तो अंकुर सिंग, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. आणि ते त्यांना दाखवले सुपर 8चा रस्ता मात्र सुकर केलाय. परंतु पाहूया सेमीफायनल मध्ये इकडे दाखल व्हायचंय. कट केले हलक्या हाताला, चेंडूला फक्त दिशा दिली होती गलीमध्ये. बॉल स्टॉप केला. त्या ठिकाणी एकच धाव येते, सिंगल रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं दुसरी रन स्कोर कार्डवर अशिकेश भोईर आणि अजय भस्मा दोन्ही फलंदाजांना अकाउंट ओपन केलेत. कारण अंकुर सिंगच्या अगेन्स्ट थोडं सावधानतेनं खेळायचं या रणनीतीनं सध्याच्या घडीला दोनही फलंदाज मैदानामध्ये दिसतात. कारण थोडासा बचावात्मक पवित्रा दिसला, कारण समोरचा गोलंदाज सुद्धा तेवढाच महान आहे. अनेक स्पर्धा खेळलाय. व्यावसायिक स्पर्धांमध्ये मोठी मागणीच्या खेळाडूला सातत्यानं होत असे तोच अंकुर सिंग. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. यावेळचा हा चेंडू सोपं नाही. अंकुर सिंग व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकत असतो. इकडे टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, आउट स्विंग पाहायला मिळतोय आणि ते सातत्यानं तो जो नॅचरल स्विंग आहे अंकुर सिंग कडे. सुरुवात चांगली आहे ती कुंडे वहाळ दापोली या संघाची. लॉंग रनअप आहे. अशिकेश भोईर चांगल्या रेस मध्ये आहे, चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. त्यामुळं एक रन मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं स्टंप माइक्स हा नवीन उपक्रम आवाज आपल्यापर्यंत ऐकायला मिळतात. जे काही बोलणं होतंय खेळाडूंचं 24 लाईव्ह इव्हेंट्सला खरं तर धन्यवाद देऊया. संध्याजी पाटील व्हेरी इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन स्पर्धेमध्ये उतरलेत आणि त्याचमुळे खरे तर 4 चांद लागलेत या स्पर्धेला. रायगड प्रीमियर लीग गोलंदाज तयार. अजय भस्मा प्रभावित केलं या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये. पार फ्रॉम माथेरान, थंड हवेचं ठिकाण, परंतु सध्याच्या घडीला इकडे गरमी आहे. हो, यावेळेस थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी. पाहूया. अंकुरने सांगितलंय की स्वतः खरं तर तो कन्व्हिन्स नव्हता. अपील मागून होत होती. अंकुरने सांगितलं नाही, इकडे नाही, आपण अपील थांबूया. खरं तर अंकुरला माहित होतं गोलंदाज समोरून योग्य रीतीनं मी तर म्हणेन त्याला ओळखता येतो. चेंडू एक्झॅक्टली बॅटला ब्रश झालाय, हाताला लागून गेलाय की अजून आर्म्सला लागला हे प्रॉपर रीतीनं. आणि अंकुरकडे नेहमीच ती स्पोर्टिंग स्पिरिट सातत्यानं पाहायला मिळालं. एक चांगली खेळाडू वृत्ती या खेळाडूकडे आहे आणि नक्कीच या खेळाडू वृत्तीला खरं तर आपण सुद्धा सलाम करूया. अंकुर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल टप्पा पडला. बॉल उसळी घेणारा या ठिकाणी बाउन्स अटेम्प्ट करण्यात आला. कोणतंही प्रत्युत्तर नाहीये. उभं ठेवलं अजय भस्माला. षटक मात्र समाप्त होतोय. पहिलं षटक अपेक्षेप्रमाणे कमी धावसंख्येचं अंकुर सिंगनं दिल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. विडी 11 बिचुंबे देवत संघाच्या धावफलकावर संत आणि सावध सुरुवात. आमचे मान्यवर या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय कैलासदादा म्हात्रे सर साहेब यांचं पाहू शकता आपण. त्याचप्रमाणे संदीप पाटील सर आहेत त्यांच्या समवेत. प्रवीणजी दुगाडे आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे एक दर्जेदार रायगड टेनिस क्रिकेट मधील खेळाडू विकी पाटील आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. दुसऱ्या षटकाकडे संत आणि सावध सुरुवात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मान फ्रॉम पेजार यानी बाक्षिरू वीक सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इकडे पहा
खोदून काढला लॉंग ऑन कडे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थ्रो स्ट्राईक रेंजला आणि 2 रन्स कंप्लीट होत असताना संपूर्ण आवाज तुम्ही ऐकू शकता कॅप्चरिंग समीर सर. खरं तर गंमत आहे. खरं तर हे आवाज बऱ्याच वेळेला कंट्रोल ठेवावा लागतो खरं तर खेळाडूला. विश्वजित आहे त्या ठिकाणी. हे इमोशन्स आहेत. इमोशन्स सध्या मैदानावरती तुम्ही ऐकताय स्टंप माईक मधून. म्हणजे असं काही इनोव्हेटिव्ह पाहायला मिळालं ऐकायला मिळालं की खऱ्या अर्थानं अजून स्पर्धा उंच जाते. हो यावेळेस शफल क्रॉस झाला होता ऑफस्टमच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर करता आला नाही. या शॉर्ट मिड विकेटला पडलाय त्यामुळे एकच जावेल. हे प्रेशर आहे अंकुर सिंगचं खरं तर. आणि शिरू वीक नामवंत गोलंदाज अलिबाग टेनिस क्रिकेट मधला आणि खूप चांगलं षटकाला सुरुवात करण्यात आले. खरं तर कर्णधाराचं विशेष कौतुक करायला हवं. त्याचबरोबरीने या टीमचे मॅनेजर टीमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम की त्यांनी 2 प्रमुख गोलंदाज आपल्या टीम मध्ये घेतले. त्याचं कॅप्टन अंकुर सिंग लेफ्ट आर्म बॉलर आणि त्याचबरोबर शिरू वीक. शिरू पुन्हा एकदा ओ द स्टंप्सला व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह. सॅल्यूट अजय भस्माला आजच्या दिवसामधील पहिला दणदणीत षटकार. लास्ट पाहायला मिळाला समीर सर या ठिकाणी. क्रिकेटच्या परिभाषेमधील दुर्मिळ फटका आणि तो लॉफ्ट करून मारला. आणि षटकारासाठी नक्कीच आता मी सुद्धा विचार करतोय कसा जनरेट केला असेल फटका. प्रश्नच येत नाहीये. क्रीजचा चांगला वापर त्याचबरोबर बॉटम हँडचा चांगला वापर अजय भस्माकडून. पुढे टाकला होता चेंडू फुल्लर लेनचा बॉल त्याला पिकअप केलं आणि पाठवलं स्क्वेअर स्वीपर कव्हरच्या बाहेर षटकार. पुढच्या चेंडूवर शिरू वीक थोडंसं लय बॉल टप्पा पडल्यानंतर निघालाय बाहेर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता चांगलं कमबॅक म्हणता येईल त्याच्या पाठोपाठ लगेच शिरू वीकचा. हो यावेळेस लॉफ केलाय. बॉल उंच गेलाय जास्त. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो डीप मधून आणि झेल डीप फ्लाय त्या ठिकाणी. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का VD11 विसुंबे देव संघाला. अजय भस्मा यावेळेस मात्र भस्म होत असताना चांगला षटकार त्यानं दाखवला होता परंतु 7 धावा काढून तो मात्र येतोय मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता शिरू वीक आणि कोंडेबाळ दापोलीला. गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष होतोय मैदानावरती. सगळे खेळाडू एकत्रित येतात. काय येऊ नये अजय भस्मा ज्याने एक छान षटकार मात्र खेचला स्वीपर कव्हरला. हे कॉम्बिनेशन बॉलिंग युनिट पहा किती छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अंकुर सिंगची बॉडी लँग्वेज. त्याने जेव्हा झेल टिपला डीप मध्ये स्क्वेअर लेगला उभा होता. स्क्वेअर लेग वरून तो धावत आला पंचांच्या बाजूला. स्क्वेअर लेगचे पंच म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने तो धावत आला. तिथे त्याने झेल टिपला. कुठेही टेन्शन अजिबात वाटत नव्हतं. कालही आम्ही पाहिलं नॉकआउट स्टेजमध्ये अंकुर सिंग त्याच्या बॉडी लँग्वेजने सर्वांना प्रभावित करतोय. ॲज अ कॅप्टन ॲज अ बॉलर. आणि सध्याचा युग आपण जे म्हणतो की फलंदाजांचं आहे. लेदर बॉल असू दे किंवा टेनिस बॉल असू दे रबर बॉल असू दे तिन्ही फॉर्मॅट आपण पाहतो. परंतु या मॅनेजमेंट कमिटीचं मी का कौतुक करेल या संघाच्या की त्यांनी एक ॲज अ कॅप्टन बॉलर त्यांनी चॉईस केला जो अतिशय वेगळ्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो की जसप्रीत बुमराह सध्या टीमला लीड करतोय. तसं या टीमला लीड करताना अंकुर सिंग. चांगला फटका यावेळेस मात्र बिडॉपच्या वरतून बॉलला काढल्या. जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता चौकारानं सुरुवात केली मयूर वाघमारे टीमचं कॅप्टन. आणि या 4 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 16 1. हॅलो. तर इथे आमचे रोंजन गावचे आदर्श व्यक्तिमत्व क्रिकेटची आवड असणारे आमचे सोपान काका पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. शिरू वीकच्या एक षटकार एक चौकार परंतु एक महत्वपूर्ण सफलता त्यानं प्राप्त केले. 2 ओव्हर्समध्ये 16. चांगला खेळ दोनही संघांचा राहिलाय परंतु इकडून सुपर 4 साठीचा प्रवास आहे आणि त्याचमुळे दोन्ही संघ अगदी शेवटपर्यंत लढणार आणि तो लढवय्या खेळ दोनही संघांचा खरे तर पाहायला मिळालाय. कडदेवत संघामध्ये सुद्धा मयूर वाघमारेची षटकं असतील. संदेश मुंढे सारखा दर्जेदार गोलंदाज संघामधून खेळतोय.
अविनाश पाटीलचं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. 6 बॉल 6 धावा त्याने करू दिल्या नव्हत्या. सर्व काही आहे गोलंदाजांकडे. हिरामण असेल, बरेच खेळाडू आहेत ज्यांनी विजयामध्ये हातभार लावलाय. स्क्वायर ऑफ द विकेट, डीप स्क्वायर लेग कडे बॉल सरकलाय. लॉंग चेस आहे, फिल्डर साठी प्रयत्न केले परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. अंकुर सिंगच्या अगेन्स्ट धावा येत असताना पहिल्याच बॉलवर येतोय हृषिकेश भोईरच्या पाठमधून चौकार. टीमची टोटल 20 वर. हे करणं देखील आता गरजेचं. आणि मयूर वाघमारे जसा मैदानात आला, बॉडी लँग्वेज बद्दल आपण चर्चा करत होतो, अप्रोच बद्दल चर्चा करत होतो, त्याच अप्रोचने मैदानावरती मयूर वाघमारे देखील दाखल झालाय. अंकुर सिंगच्या विरोधात फक्त 3 धावा आल्यानंतर शिरुविकने जी विकेट घेतली अजय बसमाची, त्यानंतर प्रत्युत्तर दिलं मयूर वाघमारे आणि लगेच पहा अंकुर सिंगच्या विरोधात देखील धावा यायला सुरुवात झाली आहे. याच पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागणार आहे ते VD11 विचुंबे देवत संघाला. पूल केला यावेळेस मात्र थोडासा षटक गुडलेत होता. समोरच्या दिशेला पूल लॉंग ऑन कडे वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचतात. त्या ठिकाणी एक सिंगल रन, कारण अंकुर सिंगच्या अगेन्स्ट धावा तर जमवाव्याच लागतील, अन्यथा थोडंसं कठीण होऊ शकतं. चांगल्या धावा उभारणं गरजेचं आहे या संघाला. आक्रमणाची गरज आहे आणि हे ठाऊक देखील आहे. आता हे चांगलं बॅटिंग आहे की कॅप्टन वर्सेस कॅप्टन. दोन्ही व्यावसायिक संघांमध्ये आपण पाहतो की ऍज अ बॉलर स्वतःला नेहमी सिद्ध करत असतात. रायगड प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या विरोधात एक बॉलरच्या भूमिकेत एक बॅटरच्या भूमिकेत आहे. बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये होता. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. थोडासा रूम क्रिएट केला होता या चेंडूवर आपण पाहिलं तर मयूरनं, परंतु प्रॉपर कनेक्ट करता आला नसल्यामुळं कोणती धाव मात्र मिळालेली नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आला होता अंकुरच्या, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अंकुर सिंगच्या अगेन्स्ट षटकार येताना दिसलेला नाहीये. एक मोठी ही गोष्ट आहे. अनेक गोलंदाजांवर मात्र मोठे फटके पडलेत, परंतु अंकुर सिंगचा हा एक विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं, त्याच्या अगेन्स्ट खरं तर षटकार खेचणं हे थोडंसं कठीण गेलंय फलंदाजांना. पाहूया कॅप्टन टू कॅप्टन. पहा थोडंसं लोअर बॉल होता, समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला इकडे थ्रो चांगला आहे, परंतु 2 रन्स कंप्लीट वेगानं. 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वात सध्याची पाटील, त्यांचे बंधुराज दर्शनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड प्रीमियर लीग आज अंतिम दिवस या स्पर्धेचा, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष आज रायगड जिल्ह्याकडे लागलंय, खारघरकडे लागलंय. कैलासदादा म्हात्रे साहेबांच्या या स्पर्धेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चेंज ऑफ पेस लवकर ओळखला नव्हता आला षटकार या स्पर्धेमध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट ठोकलाय. बेधुंद करणारा फटका मयूर वाघमारेच्या पाठमधून मिड विकेटच्या वरतून ठोकणारा हा गगनचुंबी षटकार. एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला जाणवली असेल ऍज अ कॉमेंटेटर म्हणून दीपक सर, की गेले कित्येक वर्ष मयूर वाघमारे हा फक्त कित्येक जणांना बॉलरच वाटलाय, परंतु हा एक कम्प्लीट ऍसेट आहे ऍज अ क्रिकेटर. तो चांगली बॅटिंग देखील करतो आणि मागच्या तुम्ही काही त्याचे व्हिडिओज जरी पाहिले असतील ना, त्यामध्ये त्याने कलात्मक फटके मारलेले आहेत, अनबिलिव्हेबल. आणि त्याच पद्धतीचा फटका अगदी लेग ब्रेक बॉलला त्याने स्क्वेअर लेगला उचललं षटकार. कॉपी बुक स्टाईल फटके खेळत होतो नेहमी. हो करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. इट्स नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर, त्यामुळे एक रन त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे आणखीन एक संधी मयूर वाघमारेला आहे. अंकुर सिंगच्या अगेन्स्ट थोडासा एखादा मोठा फटका ट्राय करण्याची संधी मित्र म्हणून दिले. येस अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलाय बॉलर्स कडून, त्यामुळे चेक केलं जाईल या ठिकाणी. पाहूया. हॅलो, तर इथे आमचे या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान आणि मामांचा खूप मोठा रोल आहे. आमचे प्रमोद शेठ पाटील उद्योगपती उद्योजक यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेळेत नक्कीच नेहमीच उपस्थित राहिले ते या 11 दिवसामध्ये. तर आमचे कैलास शेठ म्हात्रे यांचे खास जवळीक मित्र प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय विवेक शेठ भोईर विचुंबे, जे नेहमीच एक संघ पुरस्कृत करत असतात. श्री शाहू वॉरियर्स या संघाचे मालक आहेत विवेक शेठ भोईर.
1 डिसेंबर रोजी त्यांच्या आजीचा देहांतकाल झाला आणि नक्कीच त्या आजीच्या आत्म्यात चिर शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विवेक शेठ भोईर यांच्या आजीला नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करतोय. It's a no ball. It's a big no. It's a free ball. हो यावेळेस फुल टॉस घेतलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक धमाकेदार स्ट्रोक मयूर वाघमारे ऑन फायर नाव. अंकुर सिंगच्या अगेन्स्ट येतोय हा खणखणीत चौकार. हा खेळच असा आहे क्रिकेटचा. तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला ना त्या विपरीत मैदानावरती घडतं. अंकुर सिंगच्या विरोधात एकही मोठा फटका आलेला नव्हता. बाउंड्री झाले होते परंतु षटकार आला नव्हता. तो मयूर वाघमारेने खेचला. त्यानंतर फ्रीडच्या चेंडूवरती वेग वाढवण्याच्या नादात नो बॉल टाकून बसला तो अंकुर सिंग. दबाव जाणवत होता थोडाफार आणि लगेचच फुलटॉस बॉल घेत एक चौकार मयूरच्या बॅट मधून आपण इथे पाहिला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलक 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलक आतापर्यंत 34. एक चांगली धावसंख्या आता मात्र VD11 विचुंबे देवत संघाने मात्र इथे उभारली. यानंतरची लढत आहे बघा. अनमोल किंग्स कलंबोली आणि वरट्टावर रसायनी. म्हणजे एका बाजूला आशिष मेहरुल आणि दुसऱ्या बाजूला रजत मुंडे. या दोन्ही कॅप्टनला सूचना आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि 3च षटकं झालेली आहेत तर समीर दीपक. परंतु 24 लाईव्ह इव्हेंटच्या याच्यावरती तुम्ही पाहिलं तर 10,000च्या वर लोक लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. मला असं वाटते की मिनिमम 14,000 असायला हवेत. कारण 14 तालुके आहेत आपले. प्रत्येक तालुक्यातील 1000 हे फक्त मला आज रेकॉर्ड ब्रेक होतील कैलास दादा. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. नॉर्मल मॅचेस आपल्या 20-22 हजारापर्यंत पोहोचलेल्या आहेत जेव्हा सिंगल सुपर ओव्हर झालेल्या आहेत. कारण या वर्षी कैलास दादा मी आवर्जून सांगेल की एवढ्या सुपर ओव्हर रायगड प्रीमियर लीग मध्ये कधी झाल्याच नाही. जेव्हा संघर्ष शिगेला पोहोचतो ना तेव्हा त्याची एक उत्कंठा प्रत्येकाला लाभते. प्रत्येकाला विजय असायला हवा म्हणजे विजय हवा असा वाटतो. त्यावेळी मात्र त्या मॅचेस घडतात. आणि आतापर्यंत स्कोरर मित्र सांगतात की 6 सुपर ओव्हर मात्र झालेले आहेत. पाहूया आजही पाहायला मिळतील. परंतु सध्या मयूर वाघमारेची गाडीने धूम ठोकले जाऊन पोहोचले 34 वरती. पण अंकुर सिंगच्या अगेन्स्ट धाबा आल्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाढला असेल कारण चांगल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट धाबा आल्यात. करंटचा पहिलाच बॉल पूल केला यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या बाहेर. धावा येण्यास सुरुवात झाली. 34+6 40 वर VD11 विचुंबे देवत. शॉट ऑफ लेंथ होता समीर सर आणि त्याच्यावर चोख प्रत्युत्तर पाहायला मिळालं ऋषिकेश. युद्ध मैदानात खेळलं जातं त्याही पेक्षा युद्ध मनामध्ये ती जिद्द ठेवूनच खेळावं लागतं. अंकुर सिंगच्या विरोधात पहिलं षटक फलंदाजांचा अप्रोच तुम्ही पहा. कदाचित 24 लाईव्ह इव्हेंट्सने ते पूर्ण आपल्या समोर ती चित्रफित उभी केली तर कुठेही असं वाटत नव्हते की ते अंकुर सिंगच्या विरोधात मोठे फटके खेळण्यासाठी तयार होत आहेत. ते फक्त अंकुर सिंगला अगदी सिंगल डबल किंवा कुठेतरी बाउंड्री मिळाली कट शॉट या पद्धतीचे फटके खेळण्यासाठी पाहत होते. परंतु मयूर वाघमारे मैदानात आला त्याने त्याचा इंटेंट दाखवला की कोण समोर आहे. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. कोण गोलंदाजी करतोय त्यापेक्षा मी काय करू शकतो हा अप्रोच त्याने घेतला आणि तिथून धावांना इथे सुरुवात झालेली आहे. लेफ्ट केला होता बॉल ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन. हे दडपण आहे कृतज्ञ मडवीवरचं. पहिल्या बॉलवर षटकार आणि लगेचच दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. चिर्लेगावचा खेळाडू आहे. प्रभावित केलं याही गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये. परंतु आता खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग असेल स्पर्धा. जशी जशी पुढे जाते तेवढी कठीण होत जाते. हे मंडपवाले पाहिले ओव्हर द विकेट ना थोडासा पहागा टप्पा पडला खाली राहिला होता. इकडे मात्र पाहावं लागेल फॉलो थ्रू मध्ये येऊन बॉल स्टम्प्सला हिट झालाय. पंचांनी सुद्धा रेफर करण्यात आले. पाहूया एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करण्यात आलाय. अंकुर सिंगच्या कॅप्टन्सी मधले अनेक रंग आपण पाहिले. तो फ्रंट अगदी पुढे येऊन त्याने लीड केलं टीमला. 2 षटकं त्याने टाकली. ती देखील भयानक षटकं टाकली आतापर्यंत. त्याच्या विरोधात धावा देखील आल्या. तिसऱ्या षटकात 18. आता आपल्या उर्वरित गोलंदाजांना घेऊन तो कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करतोय. खास करून मयूर वाघमारे आणि ऋषिकेश आता आक्रमण करतायत. ही सिच्युएशन
अंकुर सिंगचा एक्सपिरियन्स कशा पद्धतीने हँडल करेल या गोष्टीकडे देखील बऱ्याच क्रिकेटर्सचं खास करून लक्ष असणार आहे. क्लोज कॉल. चला पाण्याची मागणी केली, विनंती आहे मैदानामध्ये सप्लाय करायचं आपण पाणी. थोडासा विलंब होतोय त्यामुळे एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात जरूर आलाय वडील विचुंबे संघाचे. इकडे या जरा मंडपवाले लगेच. पाठीराखे थोडेसे चिंतेमध्ये असतील. चेक केलं जात आहे. Decision is pending now. It's a very close call आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी झालाय. फलंदाज बाद आहे. सगळ्यात मोठा आदरा सर खरंच धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि मी तर म्हणेन हा मोठा हादरा सहन करावा लागणार आहे VD11 विचुंबे संघ. खरं तर ज्या फलंदाजानं अंकुरच्या अगेन्स्ट एक वेगळ्या मानसिकतेनं तो गेला. खरं तर अंकुर सिंगला सुद्धा धावा काढता येतील आणि अंकुर सिंगचं सगळ्यात महागडं षटक या मॅच मध्ये ठरलं या स्पर्धेमधलं. ज्यानं मात्र दिशाच वेगळ्या ठिकाणी नेली, ज्यानं रस्ता दाखवला VD11 विचुंबे संघाचा लढवय्या कर्णधार आहे. याच्या धाडसाचं जरूर आम्ही कौतुक करू, परंतु इकडे मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये इकडे सगळ्यात मोठी विकेट. 16 धावांवर तो बाद झाला, परंतु धावचीच्या स्वरूपात बाद होणं कोणत्याच खरं तर खेळाडूला आवडत नाही आणि इकडे कॅप्टन मात्र बाद झालाय. VD11 विचुंबे देवत संघाचा कर्णधार मयूर वाघमारे यावेळेस मैदानाच्या बाहेर निराश आहे, नाराज आहे. मन जिंकलंस मयूर, कारण अंकुरच्या अगेन्स्ट मात्र फटकेबाजी केलीस, परंतु इकडे अशा स्वरूपामध्ये बाद होणं नक्कीच VD11 विचुंबे देवत संघाचे पाठीराखे नाराज झाले असतील. परंतु 2 फलंदाज यावेळेस बाद झाले, सफलता जरूर मिळाले. सांघिक कामगिरीच्या जोरावर कुंटेबाळ दापोली टीमला जी गरजेची होती कैवल्य पाटील मैदानामध्ये मानप्रमाण लिबाग गोलंदाज सय्या. करणचा हा बॉल टॉप पेच घेतले, पाठीमागे मात्र होणार नाही चुकी. आणखीन एक फलंदाज अंकुर सिंगला टिपला झेल. आल्या आल्या इकडे मात्र माघारी फिरावं लागेल. कैवल्य पाटीलला खातही उघडू दिलं नाहीये ते करण बडवीनं. तिसरा धक्का VD11 विचुंबे देवतला. क्रिकेटचा खेळ हा मोमेंटमचाच आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला जिंकायचे तर मोमेंटम पिक करणं फार गरजेचं आहे. एक मोमेंटम तयार झाला होता जेव्हा चौकार केसला मयूर वाघमारेने सेकंड ओव्हर मध्ये शिरूबिगच्या विरोधात तिथून धावांना सुरुवात झाली. त्यानंतर तिसऱ्या षटकात अंकुर सिंगच्या विरोधात 18 धावा आल्या. करण बडवीच्या विरोधात देखील षटकार आला, परंतु रनआउटच्या स्वरूपात तिथे मयूर वाघमारेची विकेट घेतली आणि जो मोमेंटम सेट केला होता मयूरने तो कट करण्यामध्ये यश आता मात्र मिळालेलं आहे त्या अंकुर सिंगच्या टीमला. ते आता कमबॅक सेट करतायत. हडल्स मध्ये तीच चर्चा केली असेल कॅप्टनने अंकुरने. झालं गेलं ते आता गंगेला मिळालंय. मयूर वाघमारेचं आक्रमण आपण सोसलंय, धावा आलेल्या आहेत, विकेट्स घ्यायचे आहेत, डॉट बॉल टाकायचे. जी धावसंख्या आपल्याला 50च्या वरती किंवा 55च्या वरती वाटते तिला खाली रोखायची, ही चर्चा अडल्ट्स मध्ये नक्कीच झाली असेल. कौतुक करूया आपण गोलंदाजाचं. कडसोप्प नव्हतं. 18 धावा अंकुर सिंगला आल्यानंतर दडपण प्रचंड होतं नवीन येणाऱ्या गोलंदाजासाठी. पहिल्या बॉलवर षटकार सुद्धा पडला कृतज्ञच्या, परंतु तरी सुद्धा न डगमगता न खचता मोठ्या धैर्याने मात्र तो सामोरा गेला. आणि त्यानंतर आपण पाहतोय तर इकडे 2 लगातार विकेट्स मात्र त्यानं प्राप्त केल्यात या सांघिक कामगिरीच्या जोरावर असुऱ्या. परंतु पाहूया नवीन बॅटर संतोष बदने. दूरच खेळण्याचा प्रयत्न थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. आय थिंक रिव्ह्यू कोणाचा आहे? कॅनडा. यस, अंपायर रिव्ह्यू आहे. ओके, देन वी हॅव टू चेक, कारण समोरचं संघाकडे रिव्ह्यू नाहीये. कुंडेबाळ दापोली त्या संघानं आपला रिव्ह्यू गमावलाय. सो मगाशी नो बॉल साठी घेण्यात आला होता आणि तो नो बॉल होता. आणि अंकुर सिंगच्या
स्वतःच्या षटकामध्ये, त्यामुळं कोणताही रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाहीये. बिलकुल पंचांकडे अपील सुद्धा करू नका अशा सिच्युएशन मध्ये. अंपायर जर का आश्वस्त असतील थोडंसं तर ते घेऊ शकतील रिव्ह्यू. अंपायर्स कॉल इज द वाईट कॉल. बॅटल पाक किती जबरदस्त रंगायला सुरुवात झाली. पहिल्या सत्रापासूनच चढाओढ चालू आहे दोन्ही संघादरम्यान, कारण ही स्पर्धा जिंकायचं आहे. 5वं स्पर्धे, या स्पर्धेचं पहिल्यांदा ही स्पर्धा डे नाईट स्वरूपात आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे घेऊन आलेले आहेत. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हॅलो, थर्ड अंपायर कडे कॉल आलेला आहे. थर्ड अंपायर इकडनं जो डिसिजन आलेला आहे, हॅलो, तर इथे मान्यवरांचं आगमन होतंय. बळीराम शेठ पाटील, माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच सन्माननीय बळीराम शेठ पाटील विचुंब्याचे, आणि निर्बल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अनिल शेठ भोईर ग्रामपंचायत सदस्य हे देखील उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे. आणि मुन्ना सुरते आपलं देखील स्वागत आहे. हॅलो, चला घ्या फास्ट मध्ये. बघा, आता डाऊट जर अंपायरला असेल तर अंपायर ऑन स्क्रीन पाहण्याची मुभा आहे त्यांना, जरी दिला असेल तरी. आणि इकडनं तिसऱ्या अंपायर कडून जर डिसिजन आला असेल तर तो डिसिजन इकडनं आपल्याला मान्य करायचा आहे. मयूर, हॅलो, मयूर, मयूर जरा तू आतमध्ये जाऊ नको प्लीज, प्लीज. आणि चला प्लेयर्स तुम्ही साईडला व्हा, तुम्ही देखील नका. चला तिकडे आमचे मॅनेजमेंट कमिटी आहे. चला, खेळाडूंना सूचना आहे बघा, अंपायरला जर डाऊट असेल तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि कोणी जास्त प्रेशरच पंचांना करू नये. स्पर्धा अतिशय सुरळीत पद्धतीने सुरू होऊन आता शेवटच्या मोमेंटला आलेली आहे. विनंती आहे सर्वांना, आपण चांगले खेळाडू आहात, चांगला खेळ इथे दाखवलेला आहे. डिसिजन मध्ये काय
इथे प्रॉब्लेम असेल तर तिसऱ्या पंचांची मागणी पंच करू शकतात. तर आपण जो निर्णय असेल त्या निर्णयाला सहमती देऊन नक्कीच या स्पर्धेला सहकार्य करावे अशी आम्ही आशा बाळगतोय. चला पुढच्या दोन ज्या टीम आहेत आशिष मेहरुल आणि रजत मुंडे दोन्ही कॅप्टनला सूचना आहे की आपण लगेचच उपस्थित राहायचं आहे. चला आब्या आणि अंकुर आपण थोडं साईडला व्हा. त्यांना काही निर्णय आहे तो त्यांना घेऊ द्या. प्रमोद पाटील चला डिसिजन काय आहे तो द्या आणि मॅच स्टार्ट करा. कैलाशचा फोन येतोय. जो निर्णय असेल जर पंचांना डाऊट असेल पंच निर्णय घेऊ शकतात. तिसऱ्या पंचांचा जो निर्णय असेल तो निर्णय एक या कमिटीच्या वतीने शेवट मुवमेंट असेल याची नोंद देखील सर्वांनी घ्या. चला तिसऱ्या पंचांचा काय रोल आहे काय प्रमोद पाटील आमचे राजू काटे नारिवलीवरून देखील सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर उत्कृष्ट पंच देखील आहेत. प्रमोशन काय आहे चला तर इकडे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी आहे. कारण डाऊट्स इथे अंपायरला आला तर अंपायर तिकडनं तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात आणि हा आम्ही सुरुवातीपासून आपण पाहिलेला आहे. तर त्यात शंका नाहीये. चला गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. करण मडवी खोलात टाकलेला हा चेंडू बिलकुल चान्स दिला नाही. इकडे पहा अंकुर सिंगचं लक्ष पहा कुठे होतं. 9 सेकंडचा फलंदाज खरं तर अगदी सावधानतेने चालू होता आणि परंतु पहा या मॅच मध्ये कसं लक्ष ठेवायचं कसं राहायचं हे मोठ्या खेळाडूंकडून शिकायलाच हवं. हे चतुरस्त्र खेळाडू आहे. ॲज अ बॉलर मैदानात लीड करतोय कॅप्टन म्हणून लीड करतोय. त्याचबरोबर बॅटिंग करतानाही कित्येकदा आपण पाहिलंय की शिरडोनच्या मैदानावरती त्याने फटकेबाजी केलेली आहे. सलामीला येऊन वन डाऊन येऊन चांगली कॅप्टनशिप अंकुर कडून. जावेदचा हा चेंडू पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले. 43-43 या आकड्यावर स्कोर. जावा पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु त्यानंतर प्रभावी कामगिरी केले ते गोलंदाज कृतज्ञ उर्फ करण मडवी या गोलंदाजानं. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला मिडॉनकडून बॉल चाललाय. मिडविकेटचा फिल्डर वेगाने पुढे सरकतो तोपर्यंत मात्र एकच धाव सिंगल रन ओनली आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं 44 रन्स ऑन बोर्ड नाव. 44 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो
आमचे रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे आदरणीय प्रशांत खानावकर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर अनमोल किंग्स हे अनमोल ते खेळाडू देखील आहेत. तर मी अनमोल किंग्स टीम कॅप्टन आशिष मेहरुल आणि वरद टावर रसायनी टीम कॅप्टन रजत मुंडे. यस, आशिष इथे आहे, रजत आपण देखील. यस, रजत देखील आला, वेलकम, स्वागत आहे. 4 ओव्हर 11च्या सरासरीने 44 एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. सर्वात महत्वाचं म्हणजे की एक एक पडाव पुढे चालले. क्वार्टर फायनलची लढत चालू आहे. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी या मॅच मधील विजय महत्वाचं, म्हणजे सेमी फायनलचं तिकीट फायनल करण्यासाठी. त्या कारणास्तव मला असं वाटते की 5 ओव्हर 60 धावसंख्या किंवा 55 धावसंख्या माफक ठरू शकते या मॅच मध्ये ऍज अ टार्गेट. नक्कीच इकडे 12-13 धावा जर या ओव्हर मध्ये आल्या चांगली मॅच पाहायला मिळेल. 5 आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कल्पेश घरत येतोय, मान फ्रॉम काळुंद्रे. तर आमचे खुटारीचे सुनील शेठ म्हात्रे, आमचे साडू, ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांची देखील उपस्थिती सुनील शेठ यांची संध्याकाळी पाहायला मिळेल. मागचं वर्ष गाजवलंय टेनिस क्रिकेट खेळत असताना कल्पेश घरतनं. आपल्या गोलंदाजीमधून मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचा प्लेयर आहे. परंतु पाहूया रायगड प्रीमियर लीग मधील मोठी संधी आहे त्याच्यासाठी. इकडे 44 धावा धावसंख्येवर अंकुश ठेवण्याचं काम मात्र अंकुर सिंगनं त्याला सोपवलंय. परंतु या ओव्हर मध्ये, या स्लॉगोरच्या षटकामध्ये नक्कीच मोठ्या धावा, एखादा मोठा फटका जर आला तर सुस्थितीमध्ये विडी 11 विचुंबे देवसंघ पोहोचू शकतो. आणि त्याची जबाबदारी मात्र संतोष मदने आणि ऋषिकेश मोईरवर आहे. यावेळेस मात्र पहा फाईन लेगला हा चेंडू, वाढ फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरा धाब्याचा प्रयत्न, ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण खेळपट्टीवर पडलाय कल्पेश त्या ठिकाणी. चला, पाण्याची मागणी केली जाते, थोडीशी इंजरी खेळाडूला आले, लवकरच आपण पाण्याची व्यवस्था करूया. परंतु असं वाटलं होतं समीर सर, एका सिच्युएशनला बॉल फाइंडिंगला चाललाय, शॉर्ट फाइंडिंगला बऱ्याच वेळेला बीट झाल्यानंतर खरं तर 4 धावा मिळत असतात, परंतु धावला त्या ठिकाणी. आणि शैलेश आहे त्या ठिकाणी आहे, शैलेश भोईर, चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. कुंडेबाचा खेळाडू आहे आणि जरूर टीमसाठी धावा वाचवल्यात पहिल्याच बॉलवर. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही बॅटरच्या मागे फिल्डिंगला उभे असता तेव्हा तुम्हाला कर्वलाईन शेपचा अंदाज येणं फार गरजेचं आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर कधी कधी अचानकपणे वळण घेतो, कधी कधी अधिक वेगानं देखील निघून जातो. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही सतर्क असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या चेंडूचा अंदाज बांधणं. परफेक्ट शॉट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक होता शैलेश, त्याने अंदाज बांधला. त्याला ठाऊक होती की उसळी घेतोय, अतिरिक्त उसळी देखील टप्पा पडल्यानंतर मिळाली होती, परंतु त्याने एका हाताने चेंडू अडवला आणि आपल्या टीमसाठी किमान 3 धावा वाचवल्या. आणि या माफक फार महत्वाच्या धावा आहेत. 2 मात्र धावा वाचवल्या त्या फिल्डरने. एक धाव महत्वाची ठरते या संपूर्ण स्पर्धेमध्ये, आपण पाहिलेलं आहे सुरुवातीपासून. आजचे सामने शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार आहेत. एक धावेची किंमत फार मोठी असेल, त्यामुळं प्रत्येक जण त्याच्यासाठी लढेल. त्यामुळं आज खरं तर अंपायरची कामगिरी सुद्धा फार महत्वाची असणार आहे, त्यांच्यावर सुद्धा प्रेशर असणार आहे आजच्या या सगळ्याच मॅच. हा चेंडू इकडे पहा, रन मात्र या ठिकाणी घेण्यात आले. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन म्हणजे 2 धावा प्राप्त होतील. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये मिळणारा हा बोनस आहे. विडी 11 विचुंबे देवत संघ जाऊन पोहोचला तो 48 या आकड्यावर. रिस्क तर घेतलीच जाईल कोणत्याही सिच्युएशनला, कारण त्याशिवाय धावा मिळणार नाहीयेत. आणि ऋषिकेश भोईरचा पण विचार केला, 11 बॉलमध्ये 19 धावांवर तो खेळतोय. संतोष मदनेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यस अंपायर, तिसऱ्या पंचांची मदत मात्र या ठिकाणी खरं तर घ्यायचं सांगितलंय. गोलंदाजाच्या शैलीसाठी रिव्ह्यू कोणताही नसेल. कुंडेवा दापोली संघासाठी कोणताही रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. विवेक, चला विवेक या आपण. चला, तिसरे निकेश असेल तर आपण देखील या.
बी रेडी. इथून चेक केला जाईल, काही टेन्शन नाहीये. लॉंग स्क्रीन आहेत अंपायर. हो यावेळेस मात्र पहा स्क्वेअर लेग कडे वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि झेल त्या ठिकाणी टिपलाय. प्रतीक सुरतेच्या हातामध्ये जाऊन चेंडू पडलाय आणि फलंदाज बाद होईल. निराशा करतो या मॅच मध्ये संतोष बदने, ज्याला खातही उघडता आले नाहीये आणि सगळ्यात मोठी निराशा या मॅच ची त्यानं केली. एक तुम्हाला आवर्जून असं समजलं असेल संपूर्ण क्रीडांगणावरचं चित्र दीपक सर, की बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने मोमेंटम क्रिएट होतोय, परंतु हे फलंदाज ती संधी, त्या संधीचं सोनं मात्र करायला बघत नाहीये. मयूर वाघमारेने मोमेंटम क्रिएट केला, धावा उभारल्या, त्यानंतर कैवल्य देखील बाद झाला, आता संतोष देखील बाद झालाय, अतिरिक्त स्वरूपात गोलंदाज धावा देखील देतो. या सर्व गोष्टी म्हणजे क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स असं म्हणतात. ती संधी पकडून, त्या संधीच्या शेपटाला पकडून आपलं क्रिकेट मग आयुष्य सुवर्ण करावं लागतं, परंतु ते कुठेही करताना दिसत नाहीयेत फलंदाज. लास्ट ओव्हर मध्ये जरी बाउंड्री झाल्या नाही तरी सुद्धा सिंगल डबल घेत एखाद शेवटच्या 2 चेंडूंवरती आक्रमण करत 55च्या आसपास पोहोचणं. कारण ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची तर तुम्ही संपूर्ण टॅक्टिसने उतरायला हवं. नुसतं आक्रमणच नाही, नुसता संयमच नाही, त्या गोष्टीचा मिलाप असायला हवा. तुमच्याकडे रणनीती असायला हवी, तरच तुम्ही रायगड प्रीमियर लीग सारखी भली मोठी स्पर्धा, 14 तालुक्याची स्पर्धा तुम्ही जिंकू शकता. योग्य गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलात. त्यामुळे चढाओढ पाहायला मिळाली या मॅच मध्ये. थोडस हाबी होताना देवत संघ विचुंबे संघ जिंकला तर पुढच्या क्षणाला कुंडेबाद दापोली संघ पुनरागमन करतोय आणि हेच वैशिष्ट्य राहिलंय ते रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचं. कल्पेश खरत गोलंदाजी ट्रॅकवर सफलता मिळाली. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, अविनाश पाटील. ओ यावेळेस मात्र थोडासा लेग स्टंप दाखवला गेला. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, दांडी गोल केले, फलंदाज होईल बाद. कोणतंही खातं उघडलेलं नाहीये. अविनाश पाटीलला सुद्धा इकडे मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागेल. 48 वर 5वा धक्का. निम्मा संघ गारत होतोय तो विडी 11 वेचुंबे देवत. एक मराठीत छान म्हण आहे, पुढच्या स्टेस मागचा शान. या पर्वाची सुरुवात तुम्हीच समालोचन कक्षामध्ये होते. रायगड युवा विरोधात ठाणे युवा हा जो सामना झाला, पहिला सामना या स्पर्धेतील तोच होता आणि त्या सामन्यामधलं चित्र आपल्याला ठाऊक आहे की सिंगल डबल मॅच बनलेली असताना, म्हणजे क्रिकेटचे समीक्षक, क्रिकेटचे प्रेक्षक नेहमी म्हणतात मॅच बनलेली असताना मॅच थांबवली रायगड युवाच्या खेळाडूंनी. तसंच सध्या मैदानात घडतंय. लास्ट ओव्हर मध्ये 4 ओव्हरमध्ये 44-11ची सरासरी आणि आता शेवटच्या षटकात दबाव जाणवत होता. व्हाईट बॉल देखील टाकले होते गोलंदाजांनी. या विपरीत मात्र आता परिस्थिती मैदानात क्रिएट झालेली आहे. शुभम दलवी आपण व्यासपीठात यावं आणि याचबरोबर आमचे सुभाष म्हात्रे हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत. आमचे शिवा गोंदली हे देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे. 6 ट्रिक बॉल, गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. कल्पेश करत काळुंद्रे गावचा खेळाडू रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये शेवटच्या दिवशी विकेट हॅट्रिक संपादित करणार का, याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. गोलंदाज तयार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम भिंगार देवेंद्र पाटील दाखल झालाय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यानंतर मात्र इनिंग ब्रेक होईल. धावसंख्या आहे ती स्थिर 48 वर. हॅट्रिक बॉल, थोडासा रनअप मध्ये बिघाड. स्टेट बॉलचा इशारा, पुन्हा धावावं लागेल ते कल्पेश खरत या गोलंदाजाला. 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. 7 ते 8 धावा, म्हणजेच काय आपण उल्लेख केला होता सुरुवातीला, एक मोठा फटका या ओव्हर मध्ये. पुन्हा तोच प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन कल्पेशच्या अगेन्स्ट येणारा प्रत्येक फलंदाज तोच प्रयत्न करतोय. इकडे व्हाईट बॉलचा इशारा मात्र आला. एक अतिरिक्त रन या ठिकाणी जोडली जाईल. पहा 49 वर स्कोर. 3 चेंडूंचा खेळ बाकी. हळूहळू प्रेक्षक वर्ग मैदानाकडे येत असताना रणरणत्या उन्हामध्ये सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. हा ट्रिक बॉल उतापर्यंत पाहूया. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल. फिंगर रोल केले होते
आणि इकडे पहा काय प्रयत्न करण्यात आला होता. 9 सेकंडचा फलंदाज पुढे बराच आला होता देवेंद्र, परंतु वेळी सावरले आणि केरी दावेच्या बरोबरीनं अर्धशतक विडी 11 विचुंबे देवत संघाचा धाव फलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. शेवटच्या ओव्हरचं प्रेशर जे बॉलर वरती देखील आहे, बॅटर वरती देखील आहे, फिल्डर वरती देखील आहे. बॅटर प्रयत्न करतायत मोठे फटके खेळण्याचा, बॉलर प्रयत्न करतोय दावा थांबवण्याचा, फिल्डर प्रयत्न करतायत की दावा कुठेतरी थांबू दे. सर्व बाजूने जो संघर्ष चालू आहे त्यामधलं प्रेशर मध्ये पहा फेकाफेकी होते, कुठेतरी बॅटर देखील पुढे मागे या सर्व गोष्टी घडतायत सध्याच्या घडीला आरपीएल दरम्यान. स्क्वायर लागला धमाकेदार स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन मात्र गुडघ्याचा वापर करत मी तर म्हणेन इकडे फेकून दिले बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. आशिकेश भोईर विचुंब्याचा खेळाडू, त्याच्या पाठमधून निघणारा हा घणाघाती हल्ला. षटकारांना टीमची टोटल अब तक 56. विश्वासाने कोणतीही मोठी लढाई जिंकता येते असं म्हणतात आणि तोच विश्वास मात्र दाखवला आशिकेश भोईरने. बरेच जण कॉल करत होते क्रीडांगणाच्या बाहेरून देखील की आशिकेश दुसरी धाव झाली असती, परंतु आशिकेशने सांगितलं नाही, मी आहे, मी जबाबदारी घेणार. सुरुवातीला मी आलोय, सेट झालोय, मला संधी हवी आहे या गोलंदाजाच्या विरोधात. तो विश्वास स्वतःवरती दाखवला आणि गुडघे टेकत स्क्वेअर लेगच्या वरतून एक धमाका पाहायला मिळाला जो गरजेचा होता देवेद 11 विचुंबे टीम साठी. 56-25 धावा त्यानं काढल्यात. यस, आमचे आई ग्रुपचे खंबे समर्थक कैलास शेट यांचे, आमचे अजय भागीत यांचं इथे आगमन झालंय, स्वागत आहे. चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी वारंवार पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. सर्व 2 सफलता त्यानं अर्जित केल्यात, परंतु कल्पेश करतचं हे लांबलेलं षटक थोडंसं डोकेदुखी ठरतंय अंकुर सिंग साठी, त्यांच्या सपोर्ट स्टाफ साठी. 57-57 शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. आरपीएल ची मजा काही न्यारीच आहे दीपक सर. पहा अंकुर सिंगचं पहिलं षटक, त्यामध्ये 3 डॉट बॉल 3 सिंगल, कोणाला वाटलं देखील नव्हतं. शिरुबिक दुसऱ्या षटकात आला, सुरुवात चांगली दमदार केली. कोणाला जाणवत देखील नव्हतं की मयूर वाघमारेचा संघ आसपास पोहोचेल 60च्या, परंतु पोहोचलाय. चांगली फटकेबाजी मयूरनं केली, त्यानंतर आशिकेश करतोय सध्याच्या घडीला. प्रत्येक षटकामध्ये काही ना काही घडताना आपण पाहिले. कल्पेश पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन होता, कुटप्प्याचा बॉल, त्याच्यावर चांगली चपराक बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून आणि शेवट गोड करत असताना इकडे कल्पेश करतवर हल्ला आणि या 6 धावा मिळतील आणि षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचेल 63. सुखावणारी टोटल असेल ती विडी 11 विचुंबे देवत टीम साठी आणि 64 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये मात्र सेट करण्यात आलंय. स्वर्गीय मधुकर शेठ, पांडुरंग भोईर, स्मृती कुंडेवाड आणि सुयश स्पोर्ट्स दापोली या संघासमोर घाम गाळावा लागेल. रण त्या उन्हामध्ये समोर बॉलिंग अटॅक सुद्धा तेवढाच ताकदवान आहे, त्यामुळं शेवटचं षटक 19 धावांचं. त्याच्या खालोखाल अंकुर सिंगनं दिल्या होत्या 18 धावा, त्याच्या खालोखाल शिरू बिकनं 13 धावांचं षटक टाकलं. करण मडवीनं 9 धावा दिल्या होत्या आणि अंकुरच्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतोय 31 धावा. आशिकेश भोईर विचुंब्याचा खेळाडू विचुंब्यासाठी लढलाय.